भालचंद्र सावे आपल्या सर्वांचं स्वागत करतो। आता पाहूयात बातम्या विस्ताराने। महात्मा ज्योतिराव फुले यांच्या 200व्या जयंतीनिमित्त महाराष्ट्रातली पहिल्या सीबीएसई ज्योती सावित्री जिल्हा परिषद शाळेचं पुण्यातल्या खानवडी येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज उद्घाटन झालं। ज्योती सावित्री जिल्हा परिषद शाळा राज्यासाठी एक पथदर्शी प्रकल्प ठरेल असं मुख्यमंत्री यावेळी म्हणाले। जिल्हा परिषदेचं प्रशासन आणि तज्ञ संस्थांचं मार्गदर्शन अशा एकत्रित प्रयत्नांमुळे शिक्षणाचा दर्जा उंचावणार आहे असा विश्वास त्यांनी व्यक्त केला। महात्मा ज्योतिराव फुले यांनी शिक्षणासह सामाजिक कार्य आणि पायाभूत सुविधा उभारणीतही मोलाचं योगदान दिल्याचा उल्लेख त्यांनी आपल्या भाषणात आवर्जून केला। राज्य सरकारतर्फे शिक्षणाच्या आधुनिकीकरणासाठी आणि विद्यार्थ्यांना नवोन्मेषी शिक्षण मिळावं, त्यांच्यातील कौशल्य विकास तसंच संशोधन वृत्ती वाढीला लागावी यासाठी उचललेल्या पावलांची माहिती देखील मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिली। मला असं वाटतं की एक प्रकारे कुठल्याही बेंचमार्कचा विचार केला तर अतिशय उत्तम अशा प्रकारची शाळा आहे आणि म्हणून मी जिल्हा परिषदेचं मनापासून अभिनंदन करतो आणि जे CSR पार्टनर्स आहेत त्यांचंही मी अतिशय मनापासून अभिनंदन करतो। आज त्यासोबत आमच्या कौशल्य विकास विभागाने पहिल्या टप्प्यामध्ये महात्मा ज्योतिराव फुले यांच्या नावाने कौशल्य प्रशिक्षण केंद्रांचं उद्घाटन केलेलं आहे आणि पुढच्या काळामध्ये महाराष्ट्रामध्ये अशा प्रकारचे 1000 केंद्र हे आपण उभारणार आहोत आणि त्यातनं कौशल्य प्रशिक्षित अशा प्रकारचं मानव संसाधन हे उभं करण्याचं काम हे या ठिकाणी आपण करणार आहोत। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महिलांना लोकसभा आणि विधानसभेत 33% आरक्षण देण्याचा निर्णय घेतला असून तो महात्मा ज्योतिबा फुले यांच्या स्त्री शिक्षण आणि महिला सक्षमीकरणाच्या विचारांना अनुरूप असून तीच त्यांना खरी आदरांजली असल्याचं मुख्यमंत्री म्हणाले। महात्मा ज्योतिराव फुले यांच्या नावानं राज्यात कौशल्य विकासाची केंद्र उभारली जात आहेत। भविष्यात अशी 1000 केंद्र उभारली जातील असं त्यांनी सांगितलं। यावेळी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, मंत्री छगन भुजबळ, दादा भुसे, दत्तात्रय भरणे यांच्यासह अनेक मंत्री आणि नेते मंडळी उपस्थित होते। सत्यशोधक विचार आणि स्त्री शिक्षणाच्या भक्कम पायावरच आजचा पुरोगामी भारत उभा आहे। फुले दाम्पत्याच्या ऋणातून उतराई होणं कधीही शक्य नाही असं उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यावेळी म्हणाल्या। त्यांनी केवळ शिक्षण दिलं नाही तर माणसाला माणूस म्हणून जगण्याची जाणीव करून दिली असं त्यांनी सांगितलं। ज्योतिराव फुले यांच्या जन्मगावी आंतरराष्ट्रीय दर्जाची शाळा उभारण्याचा संकल्प दिवंगत अजित पवार यांनी घेतला होता। आज त्याचं उद्घाटन होत असताना फुले दाम्पत्याला अजितदादांची ही आदरांजली असल्याचं त्या म्हणाल्या। सर्व बहुजन वर्गाला एकत्र आणून त्यांना शिक्षित करणं हे महात्मा फुले आणि सावित्रीबाईंचं प्रमुख कार्य होतं। त्याच विचारांचा वारसा पुढे नेत खानवडी जिल्हा परिषदेची उत्तम दर्जाची CBSE शाळा उभी राहिली आहे असं मंत्री छगन भुजबळ यावेळी म्हणाले। महात्मा फुले यांचं जन्मगाव खानवडी आता खऱ्या अर्थानं सामाजिक परिवर्तनाचं एक मोठं केंद्र बनलं आहे असा विश्वास त्यांनी व्यक्त केला। या गावात महात्मा फुले यांचं वडिलोपार्जित घर असून त्यांच्या 200व्या जयंतीनिमित्त हा उपक्रम राबवला जातोय। क्रिस्टल हाऊस इंडिया संस्थेद्वारे ही शाळा ना नफा ना तोटा या तत्वावर चालवली जाणार आहे। इथे 260 गरजू विद्यार्थ्यांना प्रवेश दिला असून मोफत शिक्षण दिलं जाणार आहे। महान समाजसुधारक महात्मा